नमस्कार. अनेकदा असं होतं नाही का की व्यवसायात सगळं काही उत्तम आहे, गुणवत्ता आहे, प्रामाणिकपणा आहे, प्रचंड मेहनतसुद्धा आहे, पण तरीही कुठेतरी गाडी अडकल्यासारखं वाटतं. जणू काही एका अदृश्य भिंतीला आपण धडकतोय आणि प्रगती थांबलीये. आज आपण याच विषयावर बोलणार आहोत की व्यवसायाला या मर्यादित वर्तुळातून बाहेर काढून अमर्याद विकासाच्या मार्गावर कसं घेऊन जायचं. हा प्रश्न खरं तर अनेक उद्योजकांना पडतो की आपला व्यवसाय एका मर्यादित वर्तुळात अडकलाय का, आपली दिशा बरोबर आहे ना. पण काळजी करण्याचं कारण नाही. उलट ही एक खूप सामान्य आणि खरं सांगायचं तर एक महत्त्वाची चिंता आहे. कारण हीच चिंता आपल्याला विकासाच्या पुढच्या टप्प्यावर घेऊन जाते. बरं, मग चला हे मर्यादित वर्तुळ म्हणजे नेमकं काय आहे ते आधी समजून घेऊया. ही अशी एक परिस्थिती आहे जिथे असं वाटतं की प्रगती थांबलीये आणि पुढे काय करावं हेच सुचत नाहीये. हे चित्र कदाचित खूप जणांना ओळखीचं वाटेल. बघा ना, प्रचंड मेहनत, एकदम दर्जेदार काम आणि प्रामाणिकपणा, हे सगळं काही असूनसुद्धा अनेक व्यवसाय एका ठराविक पातळीवर येऊन अडकतात. यामागचं मुख्य कारण काय? तर योग्य दिशा आणि एका ठोस प्रणालीचा अभाव. पण याच परिस्थितीवर मात करायला आणि योग्य दिशा दाखवायला एक अनुभवी नेतृत्व आपल्यासोबत आहे. त्यांचं नाव आहे श्री मकरंद शेरकर, जे या क्षेत्रातले एक अत्यंत जाणकार मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. आणि त्यांचा अनुभव किती आहे तर तब्बल 25 वर्षांपेक्षाही जास्त. विचार करा. आणि हा फक्त एक आकडा नाहीये, हे आहे प्रत्यक्ष कामातून, म्हणजे अक्षरशः मैदानात उतरून मिळवलेलं ज्ञान. आता इथे बघा, ही गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. श्री शेरकर यांचं ज्ञान हे केवळ पुस्तकी नाहीये. त्यांनी प्रत्यक्ष टेंडरिंग प्रक्रियेतले अडथळे, त्यातल्या तांत्रिक बाजू आणि यशस्वी होण्याची रणनीती हे सगळं स्वतः अनुभवलं आहे. आणि हीच गोष्ट त्यांना फक्त थिअरी माहीत असलेल्या लोकांपेक्षा पूर्णपणे वेगळं ठरवते. आणि हो, त्यांच्या या अनुभवाला मोठी मान्यतासुद्धा मिळालेली आहे. MCED आणि MIT कॉन सारख्या नामांकित संस्था, या संस्था त्यांना टेंडरिंग विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नियमितपणे बोलावतात. आता यावरूनच त्यांच्या विश्वासार्हतेचा अंदाज येतो, नाही का? तर याच प्रचंड अनुभवातून आणि उद्योजकांच्या नेमक्या गरजा ओळखून श्री शेरकर यांनी टेंडर टेक या संकल्पनेला जन्म दिला. चला पाहूया की हे टेंडर टेक नेमका आहे तरी काय. तर टेंडर टेक म्हणजे फक्त एखादी सर्व्हिस नाही, ही आहे एक संपूर्ण मार्गदर्शक प्रणाली, एक कंप्लीट सिस्टम. आणि ही सिस्टम काय करते तर ही उद्योजकांना मोठे सरकारी आणि खाजगी प्रोजेक्ट्स मिळवण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो, जी योग्य दिशा लागते, ती देते. मग प्रश्न येतो की याचा फायदा कोणाकोणाला होऊ शकतो. तर बघा, लघु आणि मध्यम उद्योजक असतील म्हणजे MSME, नवीन स्टार्टअप्स असतील, कंत्राटदार, मॅन्युफॅक्चरर्स किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्स, यापैकी कोणीही असो, त्यांच्यासाठी हा विकासाचा एक अगदी ठोस मार्ग आहे. आणि ह्या प्रणालीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय आहे माहितीये? ते म्हणजे टेंडरिंगमधल्या सगळ्या क्लिष्ट, गुंतागुंतीच्या गोष्टी अगदी सोप्या आपल्या मराठी भाषेत समजावून सांगितल्या जातात. त्यामुळे होतं काय की भाषेचा अडथळा पूर्णपणे निघून जातो आणि विषय थेट समजतो, एकदम डोक्यात बसतो. ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे एक अतिशय शक्तिशाली विचार, एक मंत्रच म्हणा ना. आणि हा असा मंत्र आहे जो संपूर्ण दृष्टिकोन बदलण्याची ताकद ठेवतो. श्री मकरंद शेरकर यांचा एक ठाम विश्वास आहे. ते म्हणतात, टेंडरिंग ही भीती नाही, ती एक संधी आहे. किती सोपं आणि किती महत्त्वाचं वाक्य आहे. हा एकच विचार टेंडरिंगकडे पाहण्याचा आपला पारंपरिक दृष्टिकोनच बदलतो आणि नव्या शक्यतांची दारं उघडतो. आणि याच विचारातून, याच विश्वासातून एक मंत्र जन्माला आला, टेंडरिंग कराओ, बिझनेस बढाओ. हे फक्त एक घोषवाक्य नाहीये, तर आज हजारो उद्योजकांसाठी व्यवसाय परिवर्तनाचा, बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनचा एक सिद्ध मार्ग बनलाय. बरं, विचार तर खूप छान आहे, पण या विचारधारेमुळे प्रत्यक्षात काही बदल घडले का? चला आता तेच पाहूया. कारण शेवटी कोणताही विचार तेव्हाच मोठा ठरतो जेव्हा तो सत्यात उतरतो, नाही का? त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उद्योजकांनी आयुष्यातला पहिला सरकारी टेंडर भरला, पहिली मोठी ऑर्डर मिळवली आणि आपल्या व्यवसायाला फक्त स्थिरता नाही तर एक नवा विस्तार दिला. हा एक स्पष्ट, टप्प्याटप्प्याने घडलेला यशस्वी प्रवास आहे. आणि ज्यांनी हा बदल स्वतः अनुभवला आहे, ते उद्योजक एका वेगळ्याच अभिमानाने सांगतात. ते म्हणतात, आमचा विचार बदलला आणि त्यामुळे सगळंच बदललं. खरं तर ह्या एका वाक्यातच या संपूर्ण प्रवासाचं सार येऊन जातं. तर मग या सगळ्या चर्चेमधून आपण काय शिकलो? व्यवसायाला पुढच्या पातळीवर, नेक्स्ट लेव्हलवर नेण्याचा प्रवास नेमका कसा असतो?
श्री मकरंद शेरकर हे फक्त एक कन्सल्टंट किंवा सल्लागार नाहीत, तर ते या प्रवासातले सारथी आहेत, जे रस्ता दाखवतात, आत्मविश्वास देतात आणि यशापर्यंत सोबत राहतात. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, आपल्या व्यवसायाच्या विकासातला खरा अडथळा बाहेरची बाजारपेठ आहे की आपली स्वतःची मानसिकता, यावर जरा विचार नक्की करा. कारण योग्य मार्गदर्शन मिळालं तर बाजारपेठ जिंकणं नक्कीच शक्य आहे.